भगवंताचं नामचिंतन असं काय आहे की ते अशक्य आहे, म्हणजेच भगवंताच्या नामचिंतनानं सर्व काही काय आहे शक्य आहे। काय नव्हे केले, भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर काय होत नाही, म्हणजे कोणतं साधन केल्यासारखं होत नाही। भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर सर्व काही प्राप्त होतं। म्हणून काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर काय केल्यासारखं होत नाही, कारण भगवंताचं नाम आहे ना, हे सर्व साधनांमध्ये सार आहे, नव्हे नव्हे श्रेष्ठ आहे। भगवंताचं नाम सर्व साधनांमध्ये सार आहे, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरे पार। भगवंताचं नामचिंतन सर्व साधनांमध्ये सार आहे, आणि हे एकच नाम असं आहे की जे या भवसिंधूतून आपल्याला पार करून देते। म्हणून भगवंताचं नामचिंतन हे सार आहे। मग बाकीचे तुम्ही इतर साधने नाही केले तरी जमतील। योग याग तपे केली तयाने अमुपे, योग याग तप हे जी साधनं आहेत ना, ही नाही केले आणि फक्त भगवंताचं नामचिंतन केलं तरी सर्व काही केल्यासारखं आहे। कारण नाम कसं आहे, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरे पार। आणि भगवंताचं नामचिंतन आहे ना, एवढं श्रेष्ठ आहे, एवढं सार आहे आणि सोपं देखील आहे। तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा। भगवंताचं नामचिंतन सार आहे, श्रेष्ठ आहे, परंतु सोपं देखील आहे। किती अक्षरांचं भगवंताचं नामचिंतन आहे? फक्त 3 अक्षरांचं, फक्त 3 अक्षरांचं भगवंताचं नामचिंतन आहे, म्हणून सोपं आहे। म्हणून हे जे भगवंताचं नाम आहे ना, ते तुम्ही घ्या, कारण हे सर्व साधनांमध्ये काय आहे, सार आहे। विठाला 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 हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ। आता उर्वरित वेळेमध्ये अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून नामचिंतनाविषयीची मीमांसा करतात। काय करतात? नामचिंतनाविषयीची मीमांसा करतात। जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन हे नामचिंतनाला वाहिलेलं जीवन होतं, नाममय अशा प्रकारचं तुकोबरायांचं जीवन होतं। एवढं नामचिंतन तुकोबराय करायचे, एवढं नामचिंतन, अगदी अतिरेक होतं तुकोबरायांच्या जीवनामध्ये नामचिंतन। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्या भगवंताचं नामाचा मला छंद लागलाय, मी नाही म्हटलं तरीही माझं ऐकतच नाही, माझी जिव्हा माझं ऐकायलाच नाही। तुका माझी मज झाली जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझी वाचा मजानावर झाली। तिनं नामाचा छंद घेतलाय। कशाचा छंद घेतलाय? नामाचं मी काही म्हटलं तरी ती माझं ऐकायलाच तयार नाही, एवढं नामचिंतन ती माझी जिव्हा करते। एवढं नामचिंतन जगद्गुरु तुकोबराय करायचे। बघा, काल मोजण्याची वेगवेगळी मापक आहेत। चालू व्यवहारामध्ये आपण सेकंद, तास, मिनिट अशा प्रकारची कालमापक मोजत असतो, परंतु पूर्वीच्या काळामध्ये अतिशय सूक्ष्म क्षण आणि पळ असे कालमापक मोजले जायचे। तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझी जिव्हा नामा वाचून एक पळभरही शांत राहत नाही। जीवे झाला चळा, जीवे झाला चळा, जीवे झाला चळा, जीवे झाला चळा, जीवे झाला
तुकोबाराय म्हणतात, जिव्हे झाला चळ नेघे अवसान ते फळ, माझी जिव्हा नामा वाचून एक पळभरही शांत राहत नाही, तुका म्हणे झाली मज अनावर हे बोली. जगद्गुरु तुकोबारायांचं नाममय जीवन होतं आणि आपलं जीवन कसं आहे, काय पाप आहे महाराज आपलं. कीर्तनामध्ये माणसं येऊन बसतात. जगद्गुरु तुकोबारायांची वा एक क्षणभर देखील नाम सोडत नव्हती आणि आपण कीर्तनामध्ये येऊन सुद्धा भगवंताचं नामाचा उच्चार करत नाही. एवढं पाप आहे आपलं. परंतु तुकोबारायांचं तसं नव्हतं. तुकोबारायांचं नामचिंतनमय नाममय तुकोबारायांचं जीवन होतं. एक साधक काशीला विश्वनाथाच्या मंदिरामध्ये भगवान विश्वेश्वराला साकडं घालून बसला. कोणीतरी सत्पुरुषाची मला भेट हवी आहे असं साकडं त्या ठिकाणी भगवान विश्वेश्वराला घालून बसलाय. आणि मग असं असताना खूप दिवस त्यानं अनुष्ठान केलेलं आहे. खूप दिवस अनुष्ठान केल्यानंतर एक दिवस भोलेनाथ प्रसन्न झाले. आता भोलेनाथ भोळे दैवत आहे. भोलेनाथ प्रसन्न झाले. म्हटले, काय हवंय तुला. तेव्हा तो साधक म्हणतोय, कोणीतरी सत्पुरुषाची मला भेट हवी आहे, जेणेकरून मला काही अध्यात्माविषयीचे प्रश्न आहेत ते मला त्यांना विचारायचे आहेत आणि मला सत्पुरुषाची काय हवी आहे, भेट हवी आहे. ठीक आहे म्हटले, एक काम कर, महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या तीरावर देहू नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबा राहतात. त्यांच्याकडे जा, तुला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, सगळ्या शंकेचं तुझं निरसन होईल. ठीक आहे म्हटले. आता काशी कुठं, देहू कुठं, परंतु साध्याला वेडी झालेली माणसं काहीही करायला तयार असतात. प्रयोजन मनादिश्य न मंदोती प्रवर्तते. साध्याला वेडी झालेली माणसं काहीही करायला तयार असतात. आणि मग निघालाय तो दरमजल करत 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 देहू गाव विचारत 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 आलाय. देहू गावामध्ये आला. सकाळची वेळ होती. हा गावामध्ये चाललेला आणि बाकीचे माणसं गावाच्या बाहेर चालले. पूर्वी बाहेर दशीला अथवा शौचाला बाहेर जायची माणसं. आणि अशा वेळी त्या जागेवरनं जात असताना त्याच्या कानावरती नामचिंतन ऐकू आलं. काय, विठ्ठल 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 असं नामचिंतन ऐकू आलं. अरे, एवढी अपवित्र जागा आहे आणि या अपवित्र जागेमध्ये कोण नामस्मरण करत असेल. अपवित्र अवस्थेमध्ये, अपवित्र स्थितीमध्ये कोण नामस्मरण करत असेल, प्रश्न पडलेला आहे. पाहिले त्यानं त्या व्यक्तीला आणि पाहिल्याबरोबर काही म्हटलं नाही. बाहेर असल्यामुळे काही म्हटलं नाही आणि गेलाय तुकोबारायांचं घर. विचारत 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 तुकोबारायांच्या घराकडे गेला आणि गेलाय तुकोबारायांच्या घरी. त्यांची पत्नी, मुलं त्या ठिकाणी खेळत होती आणि मग गेलाय त्यांच्या घरी. काही वेळानंतर तुकोबाराही आलेत. मुलं म्हणतात, बाबा आले, बाबा आले. आणि पाहिले त्यानं की ज्या व्यक्तीला आपण, ज्या सत्पुरुषाची भेट आपल्या मनामध्ये घेऊन आलो होतो, हे ते व्यक्ती आहे. राम 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 शौच करत असताना अपवित्र अवस्थेमध्ये, अपवित्र स्थितीमध्ये भगवंताच्या नामचिंतनाचा उच्चार करणारी हीच ती व्यक्ती. मनामध्ये आला, बोलला नाही काही. तुकोबारायांनी विचारलेलं आहे, कुठून आलात, काय वगैरे वगैरे सांगितलंय. काशीवरनं आलो आहे. काशीवरनं आले. तुकोबारायांनी नतमस्तक केलं आणि म्हटले, तुमचे काही प्रश्न आहेत ना, त्याचा आपण नंतर विचार करूयात, परंतु सर्वप्रथम आपण काय करू, तुमच्या स्नानाची वगैरे व्यवस्था करू. ठीक आहे म्हटले. आणि मग स्नान वगैरे झालंय, स्नान झालंय, सर्व काही आवरलेलं आहे, जेवण झालं. वामकुक्षीकरिता तुकोबाराय पडलेले आहेत आणि तोही झोपलेला आहे. आणि अचानक झोपलेला असताना काही वेळानंतर त्याला खडबडून जाग आली. का जाग आली तर जसं की अनेक जण मिळून भगवंताचा नामचिंतनाचा उच्चार करतायत असं त्याच्या कानावरती यायला लागलं. विठ्ठल 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 अशा प्रकारचा ध्वनी त्याच्या कानावरती येऊ लागला. आणि मग त्यानं पाहिलं, इकडं तिकडं कोणीही नाही. जिजाबाईही त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलेल्या आहेत. पाहिले त्यांना पण कोणीही नाही तिथं. त्याला वाटलं काही भात झाला काही की, म्हणून तो परत झोपला.
झोपल्यानंतर परत काही वेळानंतर त्याला खडबडून जाग आली आणि खडबडून जाग आल्यानंतर पुन्हा विठ्ठल 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 अशा प्रकारचा ध्वनी त्याच्या कानावर येऊ लागला. कानावर येऊ लागला आणि त्यानं पाहिलंय खरंच इथं कोणीही नाही. आणि जगद्गुरु तुकोबरायांचे पाय धरले आणि म्हटले चुकलोय मी. ज्यांचं नामचिंतन सुषुप्ती अवस्थेमध्येही चालू असतं त्याचं नामचिंतन कोणत्याही स्थितीमध्ये का चालू राहणार नाही, का राहणार नाही. पाय धरले तुकोबरायांचे. न देश काल अवस्था आत्मशुद्धाधिकम अपेक्षते किंतु स्वतंत्र एवत नाम कामित कामदम. कोणत्याही अवस्थेमध्ये नामचिंतन करता येतं. जगद्गुरु तुकोबरायांचे पाय धरले, त्यांना माफ करा म्हटले की मी चुकलोय म्हटले. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हटले काही नाही, परंतु नामचिंतन हे कोणत्याही स्थितीमध्ये करता येतं बघ. चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. कोणत्याही काळात वेळात नामचिंतन करू शकतो. काळ वेळ नाम उच्चारिता उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. कोणताही काळ वेळ भगवंताच्या नामचिंतनासाठी लागत नाही. तुकोबराय म्हणतात की कोणी भगवत साक्षात्काराकरिता कोणती साधना केली असेल, कोणती आचरण केली असेल, परंतु मज या कीर्तना विन नाही. कुणी भगवत साक्षात्काराकरिता कोणती साधना करत, कुणी काही करत, परंतु मज या कीर्तना विन नाही. तुकोबराय म्हणतात की मज या कीर्तनाविन मी फक्त नामचिंतन करणार. नामचिंतन हाच एक माझा विषय आहे. जगद्गुरु तुकोबरायाने कधी स्वतःला पंडित म्हणून घेतलं नाही, शास्त्री म्हणून घेतलं नाही, वाचस्पती म्हणून घेतलं नाही, हरिभक्त परायण सुद्धा म्हणून घेतलं नाही, परंतु जगद्गुरु तुकोबराय स्वतःला नामधारक म्हणायचे. हो आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. Thank you.
तुकोबरायांनी स्वतःला काय म्हणून घेतलं तर आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, आम्ही नामाचे धारक आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक। जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःला नामधारक अशा प्रकारचं म्हणून घेतलंय। जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये एवढं नामचिंतन होतं, अगदी अतिरेक होतं आणि सिद्ध अवस्थेमध्ये जगानेही नामस्मरण करावं म्हणून परोपरीनं प्रयत्न करतायत। जगानेही आपल्यासारखं नामस्मरण करावं म्हणून जगद्गुरु तुकोबराय लोकांना पाया पडून सांगायचे की अरे बाबा हो नाम घ्या लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम। जगद्गुरु तुकोबराय पाया लागून सांगायचे तुकोबराय अरे हा जे नाम आहे ना, हे जे नाम आहे ना, हे सर्वांना घेण्याचा अधिकार आहे। सर्वांना अधिकार आहे। इथं कोणी वैश्य शूद्र कोणलाच असं नाही की भगवंताचं नाम घेता येत नाही। सर्वांना नामाचा अधिकार आहे। सकळांचे येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे। सर्वांना अधिकार नामचिंतनाचा आहे। अगदी तुकोबराय आपल्या प्रवचनातून कीर्तनातून सर्वांना नामचिंतन घ्या नामचिंतन करा अशा प्रकारचा आग्रह करायचे। अशा प्रकारचा तुकोबरायांचा आग्रह काही लोकांनी पाहिल्यानंतर तुकोबरायांना ते म्हणतात की तुकोबराया आम्ही पाहतोय तुम्ही आम्हाला सांगतायत की नाम घ्या, परंतु का हो तुकोबराया एक सांगा आम्हाला, जेव्हापासून तुम्ही नामचिंतन करायला लागलेत तेव्हापासून तुमचं सगळं वाटून झालंय ना, काय आहे तुमच्या जीवनामध्ये नाम सोडून काय आहे तरी? तुकोबराय जेव्हापासून तुम्ही या नामचिंतनाच्या नादी लागलेत तेव्हापासून तुमचं सगळं वाटोळं झालंय आणि आता तुम्ही आम्हाला देखील नाम घ्या सांगतात, म्हणजे आप डुबे और यजमान को लेकर डुबे। तुम्हाला काय आम्ही पण तुमच्यासारखं व्हावास वाटतं की काय? तेव्हा तुकोबराय म्हणतात नाही बाबा हो नामचिंतनानं मी बुडालोय असं काही झालेलं नाही। परंतु खरे नाही तुकोबरायांना ते लोक म्हणत होते यात काही खोटं नाहीच आहे। जेव्हापासनं तुकोबराय नामचिंतनाच्या नादी लागले खरोखर तेव्हापासनं तुकोबरायांच्या घरची परिस्थिती कशी झाली। तुकोबराय स्वतः देखील म्हणायचे आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके। जगद्गुरु तुकोबराय स्वतःला देखील म्हणायचे आम्ही सदैव सुडके, आमच्या जवळ काही नाही। आणि मग खरोखरची परिस्थिती जगद्गुरूंना विचार तेव्हा तुकोबराय म्हणतात बाबा हो असं काही नाही। कारण तुकोबरायांना ते प्रश्न विचारतात सांगा आम्हाला नामचिंतनानं काय होतं, काय आहे या नामामध्ये, का नाम घ्यायचं? असे जगद्गुरूंना तुकोबरायांना या प्रश्न विचारल्यानंतर तुकोबराय म्हणतात की बाबा हो भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे ना, या नामचिंतनानं असं काय आहे की होत नाही? भगवंताच्या नामचिंतनानं सर्व काही होतं। तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भगवंताच्या नामचिंतनानं असं काय आहे की ते होत नाही। तुकोबराय आम्हाला एवढं समजलं नाही हो नेमकं काय होतं तुकोबराय, भगवंताच्या नामचिंतनानं नेमकं असं काय आहे की ते होतं म्हणून? तुकोबराय म्हणतात की बाबा हो भगवंताच्या नामचिंतनानं सर्व काही प्राप्त होतंच, परंतु त्या प्राप्तीच्या अगोदर आधी काय होतं तर अगोदर हा जे आपल्या डोळ्यामध्ये धूर घुसलेला आहे ना, आता धूर कशाचा? सत्तेचा, पैशांचा, सत्तेचा जो धूर आपल्या डोळ्यामध्ये घुसलेला आहे तो सर्वप्रथम निघून जातो। तुका म्हणी हा लोकीच्या व्यवहारे जय हो जय हो लोकीच्या व्यवहारे तुका म्हणी हा
तेव्हा सांगतात तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो. तुकोबराय म्हणतात नामचिंतनानं हे जे आपल्या डोळ्यामध्ये धूर घुसला आहे, हा धूर कशाचा? सत्तेचा, संपत्तीचा, पैशांचा. हा जो धूर आपल्या डोळ्यामध्ये घुसलेला आहे की आपल्याला त्याच्यासमोर काही दिसत नाही. धनासाठी, पैशासाठी, सत्तेसाठी आपण इतकं धडपडतो. सगळं काही त्यासाठीच चाललेलं आहे आपलं. सर्व काही सत्ता मिळावी, संपत्ता मिळावी यासाठीच आपलं जीवन सर्व व्यर्थ चाललेलं आहे बघा. म्हणून तुकोबराय पहिल्यांदा सांगतात की नामचिंतन तुमच्या डोळ्यामध्ये जो धूर घुसलेला आहे तो सर्वप्रथम निघून जातो. हा धूर फार कठीण आहे नाही का? तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. या धनासाठी धन, संपत्ती यासाठीच आपलं जे धडपड चाललेली आहे. सदैव आपल्याला चांगलं राहावं वाटतं, चांगलं खावं वाटतं, चांगलं प्यावं वाटतं. नुसतं ल्यावे खावे बारे असावे सदैव. 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 हेची करी एवढीच गोष्ट आपल्याला पाहिजे असती. ल्यावे खावे बरे, कायम सदैव सुखी असावं हेच आपल्याला वाटत असते. संपत्ता मिळावी, सत्ता मिळावी एवढंच आपल्या लक्षात आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात हे जे धूर घुसलेला आहे ना तुमच्या डोळ्यामध्ये, हा धूर पहिला भगवंताच्या नामाने निघून जातो. आणि तुकोबरायांना लोक म्हणतात ना की तुकोबराया या नामचिंतन काय होतं? पहिलं उत्तर तुकोबरायांनी सांगितलं की डोळ्यातला धूर निघून जातो. आता दुसरं उत्तर देतात की तुकोबराय म्हणतात की मला म्हणतात ना तुम्ही की मला या भगवंताच्या नामानं काय भेटलंय, काय मिळालंय? तर ऐका, तुकोबरायनं नामचिंतनाने एवढं काही सिद्ध्या प्राप्त झाल्या होत्या, एवढं प्राप्त झालं होतं. एक लोहगावला शिवबा कासार नावाचा तुकोबरायांच्या जे टाळकरी होते 14 त्यांतले एक शिवबा कासार. आणि तो शिवबा कासार सदैव तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहायचा. असा असणारा तो शिवबा कासार. एकदा झालं काय, एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणावरती 1000 रुपयाचं कर्ज झालं होतं. आणि हा कर्ज आता कसं फेडावं चिंतित होता. फार गरीब त्याची परिस्थिती. आणि मग कसं फेडावं, एक वेळ जीव द्यावा असं देखील त्याला वाटायचं. परंतु जीव दिल्यानंतर आपल्याला परत जन्म घेऊन परत ते कर्ज फेडण्यासाठी यावं लागेल. म्हणून जीव द्यायचं त्याच्या मनात येणं. कारण केले काम्य कर्म जैसे फळ भोगावया तर जैसे ऋण न फेडिता विवंचेना. ऋण जर फेडलं नाही तर परत जन्माला यावं लागतं. आणि म्हणून तो काय करावा चिंतित आहे. ज्ञानोबरायांच्या आळंदीला गेला. ज्ञानोबरायांपुढे साकडं धरलं. आता ज्ञानोबराई आई आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई आई आहेत. आणि मग धरलं की ज्ञानोबराया माझं एवढं संकट माझं दूर करा. ज्ञानोबराय आता अनुभव आहेत की ज्ञानोबराय सांभाळून घेतात भक्तांना. आणि ज्ञानोबराय स्वप्नामध्ये गेले. स्वप्नामध्ये गेल्याच्या नंतर सांगितलं जा देहूला जा, तुकोबरायांकडे जा, ते तुला जे काही देतील त्याचा स्वीकार कर, तुझे संकट निरसन होईल. ठीक आहे म्हटले. आता गेलाय तुकोबरायांकडे गेलाय. तुकोबरायांना सांगितलं ज्ञानोबरायांनी असं असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे ज्ञानोबरायांकडे. तुकोबरायांनी सांगितलं की जा शिवबा कासारकडे जा. शिवबा कासार तुला जे काही देईन
ते घेऊन ये. मग हा ब्राह्मण गेला त्या ठिकाणी शिवबाकासरकडे गेला. लई काही अंतर नव्हतं, लोहगाव देहूपासून जवळ आहे. आणि गेलाय लोहगावला, शिवबाकासरांकडे गेला. शिवबाकासरांना परिस्थिती सांगितलं. ज्ञानोबरायांनी पाठवले तुकोबरायांकडे, तुकोबरायांनी पाठवले तुमच्याकडे, सांगितलं असं असं आहे. आता त्या शिवबाकासरनं काय केलं तर त्याच्या घरामध्ये लोखंडाच्या पासा होतात. पासा माहीत आहेत ना सर्वांना, माहीत आहेत का? हा तर पासा, हे काय बेरोजगार ते काय म्हणते, शहरातल्या माणसांना कळायचं नाही, शेतकरी पाहिजे त्याला. तर ठीक आहे, त्या पासा 3 पासा त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला शिवबाकासराने दिल्या आणि म्हटले जा घेऊन तुकोबरायांकडे. आणि मग दिल्यानंतर आता तो ब्राह्मण अनुष्ठान केलेलं, एवढ्या लांबून आळंदीहून देहूमध्ये आलेला, हातपाय अस्वस्थ झालेले आणि मग फार कंटाळलेला. मग त्यानंतर तो म्हटलं एकच घेऊन जाऊ, काय दिलं तर. आता त्याला काही समजेना गेलं. ज्ञानोबरायांनी पाठवले तुकोबरायांकडे आणि तुकोबरायांनी पाठवलं ह्या बाबाकडं. आता काय करावं, घेतली ती एक पास आणि गेला तुकोबरायांकडे. परंतु ऐका, तुकोबरायांकडे गेल्यानंतर तुकोबरायांनी दृष्टी त्या लोखंडाच्या पासेवर टाकली तर ती लोखंडाची पास सोन्याची झाली. कशाची झाली? सोन्याची ती पास झाली. एवढं सामर्थ्य तुकोबरायांमध्ये होतं. विठ्ठल 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 ती पास कशाची झाली? सोन्याची झाली. आता त्या ब्राह्मणाला असं मनामध्ये वाटलं, अरे एकच घेऊन आलो, त्या दोन्ही आणल्या असतं तर बरं झालं असतं, पोराला बंगला तरी बांधून दिला असता. परंतु काय परत गेला ते पासा बघण्यासाठी. परंतु त्यालाच काय, शिवबाकासरला सुद्धा त्या पासा सापडल्या नाहीत. शिवबाकासरला सुद्धा त्या पासा सापडल्या. एवढं सामर्थ्य निशा दृष्टीनं त्या ठिकाणी सोनं व्हावं हे काय सामान्य आहे का? नामचिंतनाचं फळ आहे. असाच एक अजून एक टाळकरी जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये उभा होता. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित आहे, तव तू आपुले स्वहित आहे, तव तू आपले स्वहित आहे, तव तू आपले स्वहित आहे. यात जाय चुकू नको, तीर्थयात जाय चुकू नको, यात जाय चुकू नको, तीर्थयात जाय चुकू नको. जव काळ असे दुरी ठेला, 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 तव 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 काळ असे दुरी ठेला. जगद्गुरु तुकोबरा कीर्तनामध्ये सांगत होते, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित आहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तुकोबरायांनी सांगितलं की जोपर्यंत आपल्या हातापायामध्ये दम आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. म्हातारपणामध्ये तीर्थयात्रा होती का? नाही होत. म्हातारपणामध्ये परमार्थच होत नाही. तरुणपणामध्येच परमार्थ केला पाहिजे. ज्ञानोबरा सांगतात, तैसे वृद्धाप्य होय आले पण ते वाया जाय, जे तो ज्ञानवृद्ध आहे नेनो कैसा. जो तरुणपणामध्येच आपल्याला म्हातारपण येणार आहे, म्हातारपणामध्ये परमार्थ होणार नाही. असं जो जाणतो तो खरा ज्ञानवृद्ध आहे, तो खरा परमार्थी आहे. तरुणपणामध्येच परमार्थ केला पाहिजे. आणि मग त्यानं ऐकले की तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आणि मग तुकोबरायांकडे काही वेळानंतर आला. तुकोबरायांना म्हटला, तुकोबराया मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे. तेव्हा तुकोबराय म्हणतात, छान आहे, हेच वय आहे तीर्थयात्रा करण्याचं, चांगलं आहे.
पण तो साधक म्हणतो तुकोबराया माझी खूप इच्छा आहे परंतु माझ्याकडे पैसे नाहीत, काय करावं? तुकोबराय म्हणतात तुझी अडचण मी भागवतो. तुकोबरायांनी कधी त्यांच्या पत्नीला म्हटलं नाही तुला तेल नसेल मीठ नसेल तर तुझी अडचण मी भागवतो, परंतु त्या साधकाला म्हणताय की तुझी अडचण मी भागवतो. तुला तीर्थयात्रा करायची ना, जा सुखानं कर. आणि मग तुकोबरायांनी खाली वाकले, एक खडा घेतला, खडा आपल्या हातावरती ठेवला. नुसत्या स्पर्शानं तो खडा सोन्याचा झाला, सोन्याचा झाला तो खडा. आणि मग त्या साधकानं पाहिलंय की खडा सोन्याचा झालाय. पण मग तुकोबराया एवढ्या खड्यामध्ये होणार नाही. तुकोबराय म्हणतात की हा खडा नाही, हे काय सोनं नाही नुसतं, हा होन आहे. होन म्हणजे त्या होनाला जर आपण समजा मोडलं तर 7 रुपये येतात. आता आजकालचे 7 रुपये नाही बरं, त्या काळचे. आणि मग 7 रुपये येतात म्हटले. तू काय करत जा, एक मोडलं का एक खिशात घालत जा आणि ते तयार झालेले असते. ठीक आहे म्हटले, परंतु एक माझी शर्त आहे. काय आहे तुकोबराय? म्हटले तीर्थयात्रा कर परंतु घरी काही आणायचं नाही. तीर्थयात्रेवरून घरी काही आणायचं नाही. बायकोला लुगडं आणायचं नाही, मुला मुलींना बांगड्या हार आणायचे नाहीत. तुला काय खर्चायचे ते तिकडं खरंच, पण इकडं काही आणू नको. खरं आहे, तू जर तीर्थयात्रेला गेलं तर काही आणू नये. नाही तर आपलं कसं आहे माहिती का, गडी घेतात घोंगड्या आणि बाया घेतात बांगड्या, ही आपली वारी आहे. पण संतांची तशी नव्हती. मग सांगितलंय वारीला चाललाय ना, तीर्थयात्रेला चाललाय ना, मग तीर्थयात्रेला गेल्यानंतर काही आणू नको. ठीक आहे तुकोबराय, आता माझी इच्छा आहे म्हणून तुम्ही मला पैसे दिलेत आणि मी तुमची इच्छा विरुद्ध काही करणार नाही. आता गेलाय तो तीर्थयात्रेला. आता बघा त्याने एवढं खर्च केलं तीर्थयात्रा, ज्या तीर्थावरती 11 रुपये द्यायचे त्या ठिकाणी तो 1100 रुपये द्यायचे. एवढे खर्च केले पण मग काही कमीच आली नाही. तुकोबरायांनी होणं दिलेला होता, काहीही कमी पडलं नाही. आखी तीर्थयात्रा करून जेव्हा घरी आला तुकोबरायांचे पाय धरले. तुकोबराया काय सामर्थ्य हो तुमच्यामध्ये, एवढं सामर्थ्य तुम्हाला कशामुळे प्राप्त झालं? तेव्हा सांगितलं ऐक बाळा, हे सामर्थ्य नामचिंतनाचं आहे. हे नामचिंतनानं सिद्ध्या प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा तुकोबराय एवढी सिद्ध्या प्राप्त झाल्या तुकोबराय नामचिंतनानं, एवढ्या सिद्ध्या, त्या सिद्ध्या आपोआप तुकोबरायांकडे आल्या होत्या. रिद्धी सिद्धीनं पाचारिता त्या धुंडीती हरिभक्ता तुका म्हणे आहो प्रपंचदा, तुका म्हणे आहो प्रपंचदा. प्राप्त झाल्या होत्या, परंतु संत हे कधीच सिद्ध्यांना आपलंसं करत नाही. या सिद्ध्यांपासून बाजूला राहून परमार्थ करतात. हाच खरा परमार्थ आहे. या सिद्ध्यांना रिद्धी सिद्धीनं पाचारिता, या सिद्ध्या आपोआप तुकोबरायांकडे आल्या होत्या. पण तुकोबराय कधीही त्याचा स्वीकार करत नव्हते. कधीही संत महात्मे या सिद्ध्यांना प्राप्त करून घेते नाही. त्यांना माहिती आहे या सिद्ध्यांनी पुण्य इथंच खर्च होऊन जाते आणि वरती मात्र काही सोबत येत नाही. म्हणून ते कधीच रिद्धी सिद्धींना आपलंसं करून घेते नाही. त्यांना माहिती आहे, कारण भगवंताचं नामचिंतन असं आहे की त्यांना मला आपोआप सिद्ध्या प्राप्त होणार आहे. या सिद्धी रिद्धी याच्याकरता ते कधी धडपड करत नाहीत. आणि त्यांना माहीत असं, कारण न कळे ते कळ येईल उगले, नामे या विठ्ठले काचिया,
भगवंताच्या नामानं जे कळत नाही ते कळू येते. आणि मग तेव्हा या सिद्ध्या तुकोबरायांकडे होऊन आल्या होत्या. या सिद्ध्या आता तुम्ही म्हणाल या सिद्ध्या तुम्ही म्हणतात की इथंच खर्च होऊन जातात, त्यावर काही आहे का? तर त्यावर एक तुम्हाला दृष्टांत सांगते बघा. तुकोबरायांच्या काळामध्ये चिंतामणी नावाचा गणपती बाप्पांचा भक्त होता. आणि हा गणपती बाप्पांचा भक्त दररोज गणपती बाप्पांची सेवा करायचा, आराधना करायचा. गणपती बाप्पा त्याच्यावर प्रसन्न देखील होते. सिद्ध्या काही त्याला प्राप्त होत्या. आणि एक दिवस झालं काय, या चिंतामणी देवाच्या कानावरती आलं की कुणीतरी अशी महात्मे आहे की ज्यांच्याकडे अशा सिद्ध्या प्राप्त आहेत. त्याला कळलं की आपल्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे. व मग त्यानं काय केलं, त्याच्या एका सेवकाला सांगितलं की जा देहूला जा आणि कोण तुकोबराय आहे त्यांची प्रचिती आपल्याला घ्यायची आहे, त्यांना बोलावून आण. आता तुकोबराय इकूनच अर्ध्या वाटेवरपर्यंत आले होते. याच्या मनामध्ये जेव्हा चालू होतं की आपण त्यांना बोलावून घेऊ, तेव्हाच तुकोबराय इकून निम्म्या वाटेपर्यंत आले होते. आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आले आणि इकून तो सेवक आलाय. मध्ये त्यांची गाठभेट झाली. सांगितलं का हो तुकोबरायांना पाहिलं का, मीच तुकोबराय आहे, तुम्हाला चिंतामणी देवांना बोलायला तिकडंच चाललंय म्हणे. आणि मग निघाले, दोघंही निघाले. आता इकडं झालं काय होतं, चिंतामणी देव गणपती बाप्पांना फुलं आणण्यासाठी बागेत गेला. परंतु त्या बागेमध्ये त्या माळ्यानं पाणीच घातलं नव्हतं फुलांना. असा राग आला मनामध्ये, असा राग आला, शिव्या देऊ लागला त्या माळेला. परंतु पूजेची वेळ इकडं निघून चाललेली आणि म्हणून पूजेची वेळ निघून चालली. आणि म्हणून मग तसंच गेला, 2-4 फुलं घेतले, बडबड करत 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 गेला. गणपती बाप्पांसमोर बसला आणि मिटले डोळे. डोळे मिटल्यानंतर आता त्याच्या समोर कोण यायला लागत होतं बरं, गणपती बाप्पा लागत होते ना. परंतु गणपती बाप्पाने आता माळी आला आणि जे मनामध्ये शिव्या चालू केल्या, असाचे तू तसंच दरवेळेस तुला पैसे लवकर भेटतात आणि असं करत नाही तसं करत नाही मनामध्ये. आता कुठं पूजेमध्ये बरं का, आणि पूजेमध्ये हे चाललेलं आहे. तेवढ्यात तुकोबराय आले. पण तेवढे त्याला कळलं की अरे आपण पूजा करतोय. पटकन जागा झाला आणि पाहिले त्याला इकडे तिकडं. आता आपण नाही का आपल्याला काही ठेस लागली वगैरे इकडे तिकडे आधी बघत असतो, तसं त्याला पाहिले इकडे तिकडे, तर मागं तुकोबराय दिसले. म्हटले का हो कधी आले. तुकोबराय म्हणतात जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर माळी आलतात तेव्हाच आलो होतो. आता याचा तर अभिमान गलित झाला. तेव्हाच मनातलं कोणला ओळखता येतंय नाही का, सगळं ओळखता येईल. मनातलं कोणला ओळखता येईल का, तुम्हाला माझ्या मनात काय चाललेलं आहे ओळखता येईल का, नाही. मग तेव्हा मग तो म्हणतो तुकोबराय तुम्हीच का, हो मीच तुकोबराय. ठीक आहे, माझी पूजा झाली काय, आपण काय करू, जेवण वगैरे करू, नंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं तुम्ही द्या. ठीक म्हटले. आम्हाला काय कुठंतरी नामस्मरण करायचं, कुठंतरी जेवायचं, कुठंतरी बसायचं. आणि मग पूजा झालेली आहे आणि तो चिंतामणी देव तुकोबरायांना म्हणतोय तुकोबराया आता जेवण करूयात. बरं बरं ठीक आहे जेवण करू. आणि मग 2 ठिकाणी पंक्ती वाढल्या गेल्या. आता ब्राह्मण ते चिंतामणी देव म्हणून एक साईडला ब्राह्मणांची पंगत वाढली आणि एकाच साईडला तुकोबराया. तुकोबरायांना काही वाटलं नाही. तुकोबरायांना काय अभिमान तुकोबरायांना नव्हताच, मान अपमान याच्या पलीकडे होते. आणि मग कारण खरं साधकाची अवस्था अशीच हवी. मान गोडी नसंडे सर्वथा साधकाच्या चित्ता, मान गोडी नसंडे सर्वथा, जरी कृपा उपजेल भगवंता तरी होय मागुता विरक्त. तर मग असे तुकोबराय होते बसले. तुकोबराय चिंतामणी देवाला बोलावतात, चिंतामणी देवा इकडे या. आले चिंतामणी देव. म्हटले की आता तुम्ही गणपतीचे उपासक, मी विठ्ठलाचा उपासक, मग विठ्ठलाला बोलवू आणि गणपती बाप्पालाही बोलवू. तुकोबराय काय बोलतात, भगवंत कुठं जेवायला येत असतात का, आपण देवाला नुसतं दाखवतो ना नैवेद्य. देव भगवंत जेवण खातो का, नाही खातो, परंतु भावानं खातो. आणि म्हटले की कुठे येत असतो का भगवंत, अहो येतोय, तुम्ही प्रयत्न तर करा. आता याला पण माहिती आपल्या का सिद्ध आहे. तुकोबराय म्हणते काय याच्या का सिद्ध आहे का.
आणि म्हणून गेलाय गणपती बाप्पा पुढे खोटे खोटे हात जोडले आणि लटके लटके प्रार्थना करायला लागला. आणि तिकडून तुकोबरायांनी भगवंताची प्रार्थना केल्याबरोबर विठ्ठल भगवानच प्रगट झाले. आणि हा प्रार्थना करतोय गणपती बाप्पा या भक्ताची लाज राखा, तुम्ही भक्तवत्सल आहात, दीनवत्सल आहात. सर्व काही प्रार्थना चालू झाली. वक्रतुंड महाकाय सर्व काही प्रार्थना सुरू झाली. आणि गणपती बाप्पा काही यायला तयार नाहीत. तुकोबरायांनी हसले मोठ्यानं. चिंतामणी देवानं मागं वळून पाहिलं. तुकोबराय का हसले? तुकोबराय म्हणतात तुम्ही बोलावू कोणाला राहिले? तुकोबराय ते चिंतामणी देव गणपती बाप्पांना. अहो पण गणपती बाप्पा इथं नाहीच तर कोणाला बोलावता? म्हटले मग कुठे आहे गणपती बाप्पा? अहो गणपती बाप्पा समुद्रामध्ये एक त्यांचा भक्त डुबत आहे, त्याला वाचवायला गणपती बाप्पा गेलेत आणि तुम्ही कोणाला बोलावताय? आणि मग म्हटले का असं कशावरून? म्हणे पहा म्हणे. मग गणपती बाप्पा यायला तयार नाही म्हटले. चिंतामणी देव तुकोबरायांकडे गेला. तुकोबराया आता तुम्हीच बोलवा. तुकोबराय म्हणते चिंतामणी देव म्हणतात तुकोबरायांना की अभिमाना भितरी नागवेलो. देव म्हणती तो कया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो. ते म्हणतात की अभिमानानं मी नागवलो गेलो आहे. आता काय करा, तुम्हीच बोलवा. विठ्ठलालाही तुम्हीच बोलवा आणि गणपती बाप्पालाही तुम्हीच बोलवा. आणि मग तुकोबरायांनी नुसतं हात जोडले. गणपती बाप्पा समोर प्रगट झाले. गणपती बाप्पा आले आणि चिंतामणी देवानं पाहिलंय की गणपती बाप्पांचा शिला भिजलेला आहे, ओला लागतोय. आणि पाहिले, चेक करून बघितलं, आपलं थोडं पाणी तोंडामध्ये घेतलं, खरोखर खारट पाणी लागलं. तेव्हा चिंतामणी देवाला कळालं की खरोखर तुकोबरायमध्ये अशा मनातून ओळखण्याची सिद्धी प्राप्त आहे. सर्व सिद्ध्या तुकोबरायांना प्राप्त आहे. त्या तुकोबरायांना ते म्हणतात की का हो तुकोबराया, मला सांगा ना एवढ्या सिद्ध्या तुम्हाला कशा प्राप्त झाल्या? तुकोबराय म्हणतात की बाबा रे, या सिद्ध्याना मला नामचिंतनानं प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व सिद्ध्या मला नामचिंतना प्राप्त झाल्या आहेत. कारण भगवंताचं नाम आहे ना, त्यानं सर्व काही प्राप्त होतच. कारण हे सर्व साधनांमध्ये सार आहे. भगवंताचं नामचिंतन हे सर्व साधनांमध्ये सार आहे. आणि तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. सर्व साधनांचे सार सार, सर्व साधनांचे सार सार, सर्व साधनांचे सार, सार, सर्व साधनांचे सार, सार, सर्व साधनांचे सार सार, सर्व साधनांचे भगवंताचं नाम सर्व साधनांमध्ये सार आहे. सर्व साधनांचे सार भव सिंधू तरे पार. भगवंताचं नाम सर्व साधनांमध्ये सार आहे. एवढं सार भगवंताचं नाम आहे की सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ आहे, नाही का? एकनाथ महाराज म्हणतात, साधनांचे सार नाम मुखी गाता, हरी हरी म्हणता कार्य सिद्धी. भगवंताचं नाम घेतल्यानंतर सर्व साधनांमध्ये सार आहे. त्याला सर्व काही साधनं केल्यासारखी आहेत, सर्व काही साधनं केल्यासारखी आहेत.
आणि मग तेच नाम सार आहे. आणि हे नाम भवसिंधू उतरी पार, हे नाम या भवसिंधूमधनं आपल्याला पलीकडे घेऊन जातं. आता भवसिंधू म्हणजे काय? भवसिंधू जन्म मृत्यू. आपल्याला जे भव म्हणजे भयान दुःख, या भयान दुःखातून आपल्याला पलीकडे जायचंय, त्याला भवसिंधू म्हटलेलं आहे. आपण जन्माला आल्यानंतर खरोखर या भवसिंधूमध्ये, या भयान दुःखामध्ये फसतो आहे. फार भयान दुःख आहे. जन्म सोपा आहे का? मृत्यू सोपा आहे का? सोपा नाही, भयान दुःख आहे. या संसारामध्ये संसार हाच भवसिंधू आहे. संसार हाच काय आहे? भवसिंधू आहे. आणि हे सोपं नाही. हे जन्माला सोपे का? मातेच्या गर्भामध्ये 9 मास उकडावं लागतं. मातेच्या उदर कुहरी उकडोनी 9 मासवरी जन्मोजन्मनी मरती. आणि या मातेच्या गर्भामध्ये किती उकडावं लागतं. जन्म सोपा नाही, मृत्यू देखील सोपा नाही. जन्म मृत्यू हे भयान दुःख आहे. आणि या भयान दुःखापासून जर मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. भगवंताचं नामचिंतनानंच हे दुःख नष्ट होणार आहे. बाकी कोणतीही साधना केले तुम्ही तर काही फळ भेटणार नाही. ते फळ भेटेल पण मृत्यू लोकापर्यंत, फक्त वरती भगवंत नेता येणार नाही. हे इथंच राहणार आहे. फक्त नाम हे सोबत येणार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की सर्व साधनांमध्ये काय श्रेष्ठ आहे? तर नाम श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही बाकीचे साधन करा, नका करू, परंतु नामचिंतन करा. कारण हे योग याग हे काय सोपी नाही, हे सोपे नाहीत. कारण शरीर शोषण प्राण निरोधय मनोजय हठ योग भूत पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायुता श्वेत काढुनी करी हो वनभंग ब्रह्मारंगी विसळे करी मुमुक्षुतुदंग ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते कृष्ण वासुदेवा. सोपय का? योग याग सोपे नाही. शरीर शोषण प्राण निरोधय मनोजय हठ योग गुद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडोनी करी ओ वनभंग ब्रह्मारंध्री मिसळे परी मुमुक्षुतुदंग ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. सोपं नाही. योग याग हे सोपे नाहीत. म्हणून ही बाकीचे साधनं केले नाहीत आणि नुसतं भगवंताचं नाम घेतलं तरी जमतंय. तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. जय
तपे केली तयाने अमुपे. भगवंताचं नाम केल्यानंतर योग याग तप हे नाही केले तरी जमतात. तप सोपं नाही, योग सोपे नाहीत, याग सोपे नाहीत. बघा हे तपामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. या तपामुळे कित्येक राक्षसांनी भगवंताला ताब्यात घेतलेलं आहे. कित्येक राक्षसांनी जालंधरानं तपानच भगवंताला 18 वेळा हरवलं. सोपं नाही, तप फार उघड आहे. एकीसाठी तपिनली एकी सृष्टीवरी सृष्टी केली. या तपामध्ये फार मोठं सामर्थ्य. हिरण्यकश्यपूने भगवंताला चॅलेंज करावं एवढं शक्ती या तपामध्ये आहे. तप सोपं नाही. बघा या तपावरून एक दृष्टांत आहे बघा की मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे दोघे जण तीर्थाटनासाठी निघालेत होते. निघाले असताना अनेक तीर्थ करत 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 भगवंताचं नामचिंतन करत करत आपला तप याग योग करत 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 निघाले आणि मैनावतीच्या प्रदेशातनं निघालेत. त्या प्रदेशातनं निघाल्यानंतर त्या मैनावतीनं त्यांना भोजनाची व्यवस्था केली. भोजनाची व्यवस्था केल्यानंतर तिनं त्यांना एक वीट दिली. ती वीट सोन्याची होती. आता ती म्हटली मला सोन्याचं काय करायचंय. तेव्हा ती म्हटली राहू द्या, काही अडी अडचणीला काम येईल. आता गोरक्षनाथांची मच्छिंद्रनाथांना देखील परीक्षा घ्यायची होती बरं का. म्हणून त्याने ती वीट घेतली आणि घेतल्यानंतर आपल्या झोळीमध्ये ती वीट टाकली. वीट टाकले, निघाले आहेत. चालता 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 काही प्रदेश लागला, काही काटेरी प्रदेश लागला की गोरक्षनाथांना म्हणायचे गोरख या कोई डर तो नाही ना. गोरक्षनाथ म्हणायचे आता काय डर आहे बो इथं. ती म्हणायची नाही 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 काय डर नाही महाराज. मग चालायचे पुढं. परत चालता चालता काही प्रदेश गेल्यानंतर परत म्हणायचे गोरख यहाँ कोई डर तो नहीं ना. गोरक्षनाथ म्हणायचे नाही नाही यहाँ कोई डर नाही. चालत 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 असं चालत असताना भरपूर त्यांनी प्रवास केला. काही वेळानंतर त्यांना मच्छिंद्रनाथांना बहिर्दशेला जायचं होतं. ते म्हटले गोरख एवढी झोळी तुझ्यापाशी सांभाळ, परंतु या झोळीतलं काही दौडू देऊ नकोस. ठीक आहे. आणि मग मच्छिंद्रनाथ निघून गेले. गोरक्षनाथांनी मनामध्ये विचार केला का अरे काय आहे झोळीमध्ये असं. विठ्ठल विठ्ठल असं म्हणून त्या झोळीमध्ये हात घातला तर खरंच पाहिलं तर वीट होती. हा यही डर हे असं म्हटल्यानंतर ती वीट काढली, लांब जाऊन फेकून दिली. संन्यासाला या विटीचं काय काम. आणि म्हणून ती वीट फेकून दिली. त्याच वजनाची काही मच्छिंद्रनाथांना काही शंका येऊ नये म्हणून त्याच वजनाची वीट त्या झोळीमध्ये परत टाकली. टाकल्यानंतर मच्छिंद्रनाथ काही वेळानंतर आले आणि मच्छिंद्रनाथांनी पाहिलं झोळी जड आहे. काही त्यांना शंका आली नाही. चालता चालता परत चालत राहिले दोघे जण. आणि चालताना म्हटले गोरख यहाँ कोई डर नहीं ना. नहीं नहीं महाराज यहाँ कोई डर नहीं. डर तो पीछे रह गया. डर इथं राहिलंच नाही म्हटले. डर मागच राहून गेला. आणि असं का म्हणतोय बरं गोरख. तेव्हा पाहिलं आपल्या झोळीमध्ये पाहिलं. त्या झोळीमध्ये पाहिल्यानंतर त्यांना वीट दिसली, पण ती सोन्याची नाही मातीची वीट दिसली. असा भयान राग आला. म्हटले गोरक्षनाथ तुम्ही माझ्यापेक्षा मोठे झाले की काय. माझ्यापेक्षा मोठे झाले काय. माझ्यापेक्षा तपानं यागानं योगानं मोठे झाले की काय. माझ्या मनाविरुद्ध गोष्टी करतात. असं खूप रागावू लागले. गोरक्षनाथ शांत होते. गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ म्हटले की मला ती वीट पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा गोरक्षनाथ म्हटले की संन्यासाला विटीचं काय काम. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हटले बाकीचं काही ज्ञान देऊ नकोस, मला माझी वीट पाहिजे आहे.
गोरक्षनाथ म्हटले किती सोनं पाहिजे सांगा तुम्हाला. म्हटले हा पर्वत आहे तो सोन्याचा करून दाखव. गोरक्षनाथांनी ते आपली उटी काढली आणि अलख निरंजन म्हटले आणि ते सोन्याचा पर्वत झाला. एवढं सामर्थ्य तपामध्ये आहे, फार सामर्थ्य तपामध्ये आहे. आणि म्हणून परंतु हे सामर्थ्य आहे पण तितकं त्यांना प्राप्त करावं लागलं. परंतु नामस्मरणाला एवढा काही अवघड नाही, नामस्मरण फार सोपं आहे. एक नाम संकीर्तन साधन पैसोपे जळातील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे ओ जळतील पापे जन्मांतरीचे. नाम साधन हे सोपं आहे, सोपं तर आहे. जन्मोजन्मांतरीचं पाप नष्ट करण्याची ताकद नामामध्ये आहे. फार सोपं नाम आहे. आणि म्हणून ह्या योग यागांपेक्षाही नाम साधन तुम्ही करा. नाम साधन सोपं आहे, सरळ आहे, सार आहे, श्रेष्ठ आहे. सगळ्यात सोपं नाम साधन आहे. म्हणून या नामचिंतनाचं तुम्ही नामचिंतन करा. कारण बघा प्रत्येक युगामध्ये ना वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत, वेगवेगळी प्रत्येक युगामध्ये. कलियुगामध्ये तर योग याग तप यांच्यापेक्षाही प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत. ते साधनं मी तुम्हाला एका दोह्यामार्फत सांगते बघा. सतयुग में प्रभु ध्यान से रिझे, सतयुग में प्रभु ध्यान से रिझे, त्रेतायुग में यज्ञ के से, द्वापर में संतुष्ट हो प्रभु विधिवय पूजा अर्घ्य ज्ञापन ध्यान न यज्ञ न पूजा स्मरण करो बस सच्चे ही. कलियुग में कीर्तन प्रिय श्री हरि, कलियुग में कीर्तन प्रिय श्री हरि, सद्गति दे बस नाम लिए से, सबसे सहज कलिकाल में मुक्ति मिले बस नाम लिए, सबसे सहज कलिकाल में जिसमें मुक्ति मिले बस नाम, मुक्ति मिले बस नाम लिए से, मुक्ति मिले बस नाम लिए से. सर्व युगांमध्ये प्रत्येक वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत. सतयुग में प्रभु ध्यान से रिझे, सतयुगामध्ये ध्यानानं भगवंत प्राप्त होतो. पण कलियुगामध्ये मात्र कीर्तनानं नाम संकीर्तनच प्राप्त होतं. कारण कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. हो तेने नारायण देईल भेटी. ओ तेने नारायण देईल भेटी. आ तेने नारायण देईल भेटी. ओ कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. ओ कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. ओ तेने नारायण देईल भेटी. आ तेने नारायण देईल भेटी. ओ तेने नारायण देईल भेटी. आ तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नाम संकीर्तन हेच साधन सांगितलं. कलो नास्तैव नास्तैव गतिरन्यथा, हरेर्नामैव 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 केवलम. कलियुगामध्ये फक्त फक्त आणि फक्त फक्त भगवंताचं नाम
हेच साधन सांगितलेलं आहे. म्हणून नाम संकीर्तन करावं, चांगलं कर्म करावे. कारण सोबत फक्त काय येतंय? कर्म येतंय. धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देह चिताया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एक. आपल्यासोबत फक्त आणि फक्त कर्म येणार आहे. चांगले कर्म करावे, भगवंताची गुरूंची सेवा करावी आणि नामसंकीर्तन करावं.